नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण इस्रायल आणि हमास यांची जी लढाई चालू आहे, आज आता त्या लढाईचा 230वा दिवस आहे. 7 महिन्याहून अधिक काळ ही लढाई चालू आहे आणि इस्रायल जरी जिंकताना दिसत असलं तरी संपूर्ण विजय त्यांना मिळत नाही आहे. कारण हमासचे जे लोकं आहेत ते तिथली जी लोकल पॅलेस्टिनियन नागरिक आहेत त्यांच्यामध्ये मिसळलेले असतात. त्यांच्यातनं वेगळं काढणं त्यांना शक्य होत नाही. शिवाय हमास नेहमी काय करतं की स्त्रिया आणि मुलं आणि आजारी लोकं यांच्याबरोबर राहतात. म्हणजे हमासवरती हल्ला केला तर त्यातली स्त्रिया, मुलं, आजारी, वृद्ध हे मरतात आणि त्याचं भांडवल त्यांना सर्व जगामध्ये करता येतं. हा प्रकार त्यांनी सुरुवातीपासून चालवलेला आहे. त्यातनं मार्ग काढत काढत इस्रायलने गाझापट्टीचा उत्तर भाग पूर्णपणे मोकळा केला. त्याच्यानंतर सगळे पॅलेस्टीनचे ते नागरिक होते गाझातले, ते फिलिस्तीनी नागरिक सगळे दक्षिणेला आले. दक्षिणेमध्ये राफा नावाचं जे शेवटचं गाव आहे, त्याच्या पलीकडे इजिप्तची सीमा असते, त्या राफाला ते आले आणि इस्रायलनी राफावरती सुद्धा हल्ला सुरू केला. सगळ्या जगाने, अगदी अमेरिकेसकट सगळ्यांनी सांगितलं तो इस्रायलला की राफावरती आता हल्ला करू नका, कारण राफामध्ये हे सगळे जे गोळा झालेले आहेत त्यातले बहुतेक लोक हे शरणार्थीच आहेत. कारण उत्तरेतलं त्यांचं सगळं तुम्ही घरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि त्यांचे जे बोगदे होते, जमिनीखालची भुयारं होती, ती देखील इस्रायलने उद्ध्वस्त केली होती. तर आता तुम्ही इथे जर हल्ला केला तर इथे निरपराध नागरिक मारले जातील. परंतु इस्रायलचं म्हणणं असं होतं की 2 गोष्टी झालेल्या नाही आहेत. एक म्हणजे त्यांनी आमची जी नागरिक आमचे ओलीस घेतले होते ते अजून सोडलेले नाही आहेत, त्याबद्दल ते एक चकार शब्द काढत नाहीत. दुसरं म्हणजे हे जे नागरिक आहेत तिथे, तुम्ही जे म्हणता हे निरपराध नागरिक आहेत, याच नागरिकांनी हमासला निवडून दिलेलं आहे ना, आणि हमासचे लोकं याच नागरिकातनं येतात पुढे. त्यामुळे त्यांना तितकं निरपराध इस्रायल मानत नाही आणि इस्रायल नेहमी हल्ला करायच्या आधी वॉर्निंग देतं की आम्ही आता हल्ला करतोय वगैरे. ही शाब्दिक लढाई चालूच होती. हे होता होता 2 वेगळ्या डेव्हलपमेंट झाल्या. एक म्हणजे अमेरिकेने इस्रायलला सांगितलं की तुम्ही अजून जर राफावरती हल्ला करणार असला तर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. इतकं की अमेरिकेने त्यांना पाठवण्याची एक बॉम्बची जी मोठी खेप होती, बॉम्बचं जे मोठं कन्साइनमेंट होते ती थांबवून धरली. आणि आता इस्रायल काय करतं बघूया. पण नेतान्याहूंची परिस्थिती, म्हणजे इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बिन्यामिन नेतान्याहू, त्यांची परिस्थिती थोडीशी अशी आहे की त्यांना आता ही लढाई अर्ध्यावर थांबवताच येणार नाही. त्यांच्यातल्याच एकाने सांगितलं होतं की तुम्ही एखादी आग विझवायला गेला तर 80% आग विझवून काम पुरत नाही, आग संपूर्णच विझवायला लागते. त्यामुळे नेतान्याहू ही लढाई थांबवू शकत नाहीत. इकडे इस्रायलमधले जे नागरिक आहेत, ज्यांचे नातेवाईक तिथे ओलीस आहेत, त्यांचं प्रेशर नेतान्याहूंवर वाढत चाललं आहे की तुमच्या या अडमुठ्या धोरणाने ते नागरिक तर सुटतच नाही आहेत. आत्ता काही दिवसांपूर्वी इजिप्तमध्ये एक करार व्हायची, अगदी शांतता करार होईल अशी अगदी परिस्थिती आली होती की पॅलेस्टिनी हमासने सांगितलं होतं की आम्ही तुमचे सगळे नागरिक सोडून देऊ, तुम्ही आमचे सगळे कैदी सोडून द्या, आमचे जे सिनियर कैदी पकडलेले आहेत दहशतवादी त्यांनासुद्धा सोडून द्या, असा विचार झाला होता. परंतु इजिप्तच्या इंटेलिजन्स खात्यातल्या माणसांनी काहीतरी बदमाशी केली आणि त्यांनी दोन्ही मसुदे बदलले. इस्रायल पुढे ठेवलेला मसुदा वेगळा होता, हमास पुढे ठेवलेला मसुदा वेगळा होता. त्यामुळे अर्थातच ही बोलणी फिसकटली आणि नेतान्याहूंची चढाई राफामध्ये चालूच राहिलेली आहे. परंतु हे होताना आत्ता युरोपमध्ये एक तर जागतिक परिप्रेक्ष्यात एक गोष्ट झाली की युनायटेड नेशनमध्ये एक ठराव आला होता की पॅलेस्टीनला पूर्ण स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा. आत्तापर्यंत त्यांना जो दर्जा मिळालेला आहे, मला वाटतं 1988मध्ये ते झालं, त्या दर्जाप्रमाणे पॅलेस्टाईनला ऑब्झर्वर स्टेट म्हणून युनायटेड नेशनची मेंबरशिप मिळाली आहे. म्हणजे ते मतदान कुठेही करू शकत नाहीत, म्हणजे पूर्ण स्वतंत्र राष्ट्रापेक्षा खालचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. तर आता एक अशी टूम निघाली होती की त्यांना आता पूर्ण स्वातंत्र्याचा दर्जा द्यावा, असं म्हटलं चाललं आहे की कमीत कमी त्यानंतर तरी पॅलेस्टाईनी लोकं ही जी लढाई आहे ती थांबवतील आणि इस्रायलचे जे नागरिक त्यांनी पकडून नेले ते परत करतील. तसं काही होणार नाही आहे, कारण हा दर्जा त्यांना मिळण्याच्यामध्ये पुन्हा अडचणी होत्या. अमेरिकेने याला नकाराधिकार वापरला, व्हेटो वापरला. भारताने पॅलेस्टिनींना पूर्ण स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा याकरता मत दिलं होतं. बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न केला आहे की भारत हा पॅलेस्टिनींच्या विरुद्ध आहे, इस्रायलचा मित्र आहे, तर असं का झालं? तर त्यांच्या माहितीकरता सांगतो, भारत पॅलेस्टिनींच्या विरुद्ध असा नाही आहे. 74 सालापासून भारताची पॉलिसी आहे की पॅलेस्टिनीन लोकांना त्यांच्या ठिकाणी राहण्याचा, त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी राहण्याचा हक्क आहे. आणि 2 स्टेट सोल्युशन म्हणजे 2 राष्ट्रांचं जे
तिथे एक उपाय त्यांनी शोधला होता की पॅलेस्टिनी लोक एक त्यांचं स्टेट करून राहतील, त्याच्या सभोवती इस्रायलचं स्वतःचं स्टेट असेल आणि गुण्यागोविंदांनी दोघं राहतील. याच्याकरता भारताचं नेहमीच समर्थन राहिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा हा विषय निघाला मतदानाला, भारताने त्या विषयाच्या बाजूने मतदान केले. प्रश्न हमासचा येतो. हमासला 2 स्टेट सोल्युशन अजिबात मंजूर नाही आहे. त्यांना एकच सोल्युशन पाहिजे की रिव्हर जॉर्डनपासनं भूमध्य समुद्रापर्यंत एकही जीव शिल्लक राहता कामा नये. म्हणजे त्यांना संपूर्ण इस्रायल पाहिजे. मागे मी एका व्हिडिओत सांगितलं होतं की संपूर्ण पॅलेस्टिनी राज्य कधीही अस्तित्वात नव्हतं. हे नेहमी कोणाचे तरी गुलाम तरी होते किंवा इतर राष्ट्रांचे नागरिक म्हणून राहिलेले. कधी इजिप्तचे नागरिक होते, कधी सिरियाचे नागरिक होते, कधी लेबनॉनचे होते, कधी जॉर्डनचे होते, ब्रिटिशांचे कधी नागरिक होते, पण स्वतंत्र राष्ट्र त्यांना कधीच मिळालेलं नाही. आणि इस्रायलने मात्र 48 साली स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र मंजूर करून घेतलं. त्यामुळे पॅलेस्टिनी लोक जेव्हा सांगतात आम्हाला स्वतंत्र राष्ट्र द्या, त्यांच्याकडे ऐतिहासिक काही दस्तावेज नाही, ते नाहीच आहे स्वतंत्र राष्ट्र, पहिलेपासून नव्हते. आणि महत्त्वाची गंमत म्हणजे सगळी अरब देश जरी त्यांचे मित्र असले तरी त्यांच्यापैकी एकालाही एकही पॅलेस्टिनी मनुष्य आपल्या देशात आलेला नको आहे. ते काय म्हणतात, तुम्ही तुमच्या तिथे राहा, तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र पाहिजे ना, जरूर घ्या, इथे यायचं नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे हे पॅलेस्टिनी लोक जे फिलिस्तीन लोक आहेत हे ज्या ज्या देशात गेले त्या त्या देशात त्यांनी घातपात केले, त्या त्या देशाच्या पाठीत खंजीर खुपसला. जॉर्डनमध्ये हेच केलं, लेबनॉनमध्ये हेच केलं, इजिप्तमध्ये हे केलं. त्यामुळे कोणालाच ते नको आहेत. अगदी पाकिस्तान इथे ओरडून सांगतं की आम्ही गझामध्ये लढायला जाऊ वगैरे, पण एकाही पॅलेस्टिनी माणसाला ते पाकिस्तानात घेणार नाही आहेत. अशी सगळी विलक्षण परिस्थिती तिथे झालेली आहे. पण काल बुधवारी युरोपमध्ये 3 राष्ट्रांनी पॅलेस्टिनी देशाला स्वतंत्र मान्यता दिलेली आहे, स्वतंत्रपणे. इतके दिवस युरोप इतकी मान्यता सहजपणे देत नव्हतं, पण आता आयर्लंड, स्पेन आणि नॉर्वे, सर्वप्रथम नॉर्वेनी मान्यता दिली. त्यांचं पाहून स्पेन आणि आयर्लंडनी मान्यता दिली. ही मान्यता अशाकरता दिलेली आहे त्यांनी, त्यांच्या मते असं केल्यामुळे पॅलेस्टीन आणि इस्रायलमधली लढाई संपुष्टात येईल. हा एक आंधळा विश्वास त्यांचा आहे असं मी म्हणेन. कारण ती लढाई काही पॅलेस्टीनचं राष्ट्र नाही आहे म्हणून होत नाही आहे. लढाई इस्रायलचं अस्तित्व त्यांना खपत नाही आहे म्हणून होती आहे. परंतु स्पेनने सांगितलं की आमचं जे गाझापट्टीमध्ये ऑफिस आहे, आमचं जे रमालामध्ये ऑफिस आहे, गाझापट्टीचं तर ऑफिसच शिल्लक नाही आहे, त्या ऑफिसला रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसचा दर्जा होता, त्याचंच आम्ही दूतावासमध्ये परिवर्तन करू असं नुसतं सांगितलं आहे. 28 मेपासून हे अंमलात यायचं आहे. आयर्लंड आणि दुसऱ्या देशांनी त्यांनी तर एवढंसुद्धा सांगितलेलं नाही आहे. ते कधी करतील, स्पेन आणि आयर्लंड कधी तिथे दूतावास स्थापन करतील वगैरे याबद्दल ते अजिबात बोलत नाही आहेत. आता प्रश्न असा येतो की यांनी साधलं काय? यांनी काहीही साधलं नाही. एक प्रकारचं पॅलेस्टिनी लोकांना एक आधार मिळाला की वा 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 आम्हाला हे युरोपचे लोक मान्यता देत आहेत. परंतु फ्रान्सने त्याला नाही सांगितलेलं आहे. अमेरिकेचा तर ह्याला विरोधच आहे. आणि अमेरिकेने म्हणणं असं आहे, अमेरिकेचं बायडनने परवा स्टेटमेंट केलं की पॅलेस्टिनी राष्ट्र स्वतंत्र जर उभारायचं असलं तर इस्रायल आणि पॅलेस्टिनच्या समझोत्याखेरीज ते शक्य नाही आहे. एखाद्या देशात सांगायचं हे एक राष्ट्र झालं असं करून राष्ट्रही बनत नाहीत. हा अगदी प्रॅक्टिकल विचार बायडनने नाही सांगितलं, त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या लोकांनी सांगितलं की अमेरिकेच्या मताप्रमाणे फिलिस्तीन हे राष्ट्र जर व्हायचं झालं तर ते इस्रायलच्या संमतीने इस्रायलबरोबर गोविंदाने राहून करार करूनच होईल. आत्ता तरी तशी शक्यता काही दिसत नाही आहे, कारण राफामध्ये इस्रायलचे अतिशय कठोर प्रकारचे हल्ले चालू आहेत. त्या हल्ल्यांचा परिणाम थोडा थोडा होतो आहे. परंतु आता इस्रायलमधलेच काही मंत्री म्हणायला लागलेत की याला कुठे थांबायचं, याच्यामध्ये सगळ्या हमासच्या लोकांना आम्ही संपवू शकतो आहे का? तर आम्ही ते संपवू शकत नाही आहे. मग करायचं काय? तर 4 सोल्युशन सध्या त्यांच्या पुढे आलेली आहेत. पहिली सोल्युशन म्हणजे इस्रायलने सगळे हमासचे लोक हाकलून द्यायचे आणि गाझापट्टी ताब्यात घ्यायची. या सोल्युशनला इस्रायलच्या लोकांचाच विरोध आहे की गाझापट्टी ताब्यात घेऊन काही साध्य होणार नाही. उलटं आम्ही जर ताब्यात घेतली तर तिथे जे रेफ्युजीज आहेत सगळे पॅलेस्टिनियन, जवळजवळ 20 ते 25 लाख लोकसंख्या आहे, त्यांचं सगळं रखरखाव आपल्याकडे येईल. तो आपण करणार आहोत का? तर आपण तो करणार नाहोत. त्यामुळे हे सोल्युशन त्यांना नको आहे. हे सोल्युशन हमासलासुद्धा नको आहे. दुसरं सोल्युशन असं आहे की पॅलेस्टाईन जे आहे तिथे PLAचं राज्य स्थापन करायचं, म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑथॉरिटी जी आहे, जी हमासची विरोधी आहे, आणि त्यांना मदत करायची. आणि त्यांना मदत करायला सौदी अरेबिया आणि इतर राष्ट्रांनी, अरब राष्ट्रांनी त्यांना पैसे द्यायचे, त्यांची मेडिकल केअर घ्यायची वगैरे वगैरे करायचं. इस्रायलचं सैन्य नुसतं बाहेरून त्याच्यावरती लक्ष ठेवेल की त्यांच्या इथे पुन्हा दहशतवादी हल्ला होणार नाही. हेही सोल्युशन हमासला नको आहे. या सोल्युशनला काही इस्रायली लोकांचा पाठिंबा आहे, पण नेत्यानेहूंचा त्याला पाठिंबा नाही आहे. नेत्यानेहूंना खरं म्हणजे पहिलं सोल्युशनच हवं आहे की हमासला तिथनं पूर्ण उच्चाटन करायचं.
बाकीची 2 सोल्युशन्स थोडीशी अशी आहेत की मिक्स प्रकारची आहेत की यांना यांच्या नशिबावर सोडून द्यावं. इजिप्तने त्यांची काळजी करावी. इजिप्त त्यात अजिबात पडणार नाही. इजिप्तने सांगितलं आम्ही त्याच्यात काळजी करणार नाही. हमासचं एक इंटरेस्टिंग सोल्युशन आहे. त्याला अरबी भाषेमध्ये हुदना म्हणतात. हमासने सांगितलं की आपण हुदना करूया. हुदनाचा अर्थ त्याचे वेगवेगळे अरबी शब्दांचे अर्थ अनेक असतात. या हुदना शब्दाचा अर्थ आहे सीज फायर, शांती, समझोता. मग त्यांना काय म्हणायचं आहे की आपण हुदना करूया. हुदना केला म्हणजे तुम्ही हल्ला करायचा नाही, आम्ही हल्ला करायचा नाही, तुम्ही आमच्यामध्ये दखल द्यायची नाही, आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि असे आपण 10 वर्ष राहूया. काही इस्रायली लोकांचा या हुदनाला पाठिंबा आहे, पण बहुतेक इस्रायली लोक म्हणले इतकी वर्ष काय चाललं होतं, हुदनाच चालला होता. हे लोक काय करतात की त्यांना शांती मिळाली की ते लगेच हल्ल्याची तयारी करतात आणि वेळ मिळाला की आपल्यावरती हल्ला करतात. त्यामुळे हेही काही सोल्युशन सर्वमान्य होईल असं वाटत नाही. आणि या सोल्युशनमध्ये एक मात्र फायदा आहे. जर हुदना सोल्युशन झालं तर हमासने सांगितले आम्ही तुमचे सगळे होस्टेज सोडून देऊ, तुम्ही आमचे सगळे प्रिझनर्स सोडून द्या. इस्रायलमधल्या नागरिकांचा दबाव आता इस्रायली सरकारवर वाढत चालला आहे की तुम्ही हुदनाचा ॲक्सेप्टन्स करा आणि आपले माणसं परत आणा आणि पुन्हा अशी गोष्ट होणार नाही त्याकरता काळजी घ्या. बघूया काय होतं ते, कारण की हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा झालेला आहे की त्यातनं काही सुटका होईल असं वाटत नाही. भारताची भूमिका 2 स्टेट सोल्युशनला समर्थन देणारी आहे. त्या अर्थाने भारत पॅलेस्टाईनला समर्थन देणार आहे. 10 फेब्रुवारी 2018 साली नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाईनला जेव्हा भेट दिली होती तेव्हा पॅलेस्टाईनचा सर्वात मोठा जो पुरस्कार होता पॅलेस्टाईन राज्याचा तो नरेंद्र मोदींना देण्यात आला. कारण भारत त्यांच्या बाजूने उभा आहे याची त्यांना खात्री आहे. भारत इस्रायलचा सुद्धा मित्र आहे आणि भारत हा सगळ्या जगामध्ये शांती व्हावी याच दृष्टीने प्रयत्न करत असतो. याच्यात आणखी एक छोटीशी गोष्ट जी झालेली आहे की इराणचे राष्ट्राध्यक्ष जे परवा मेले, अर्थात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी येत आहेत की त्यांना इस्रायलनीच मारलं, त्यांना अमेरिकेनीच मारलं. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी सांगितलं की आम्ही यांना मारलेलं नाही. परंतु ते मेल्यानंतर हिजबुल्ला जे उत्तरेला सिरियामध्ये आणि लेबनॉनमध्ये जे दहशतवादी आहेत ते इराण समर्थित दहशतवादी आहेत, ते थोडेसे सावध झालेले आहेत. ते थोडेसे घाबरलेले आहेत की असं जर आमच्या रक्षणकर्त्याला जर इराणमध्ये जाऊन मारण्याची यांची क्षमता असली तर आम्ही काय करायचं, असा प्रकार झाला आहे. त्यामुळे उत्तरेच्या बाजूने इस्रायल थोडंसं निर्धास्त झालं आहे असं वाटतं. परंतु वेस्ट बँकमध्ये म्हणजे इस्रायलच्या आतमध्ये कालच जेनिन शहरामध्ये एक मोठा हल्ला झाला. त्याच्यात 10 पॅलेस्टिनी लोकं मेली, 25 जखमी झाली. इस्रायलने एक दहशतवादी मॉड्यूल बस केलेलं आहे. एक लक्षात घ्या की हमास असो वा PLA असो, दहशतवादाची कास ते जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत इस्रायली लोकांना सुखाने जगणं शक्य नाही. आपणही त्याच परिस्थितीत होतो. काही ठिकाणी आपण अजूनही त्याच परिस्थितीत आहोत. हे PFI वगैरे जे आपल्या इथले दहशतवादी ग्रुप आहेत किंवा पाकिस्तानाकडनं जे दहशतवादी ग्रुप येतात, तोयबा आणखीन बाकी सगळे, तर त्या दहशतवादी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्यालाही शांतीची झोप मिळणार नाही. या दहशतवाद्यांचं पूर्ण उच्चाटन, त्यांना जे सपोर्ट करतात त्यांचं खच्चीकरण हे केल्याशिवाय या घटना होत नाहीत. बालाकोटवरती हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला लक्षात आलं होतं की भारतात फार गडबड करायची नाही. आता पुन्हा ते वळवळ करायला लागले. कदाचित या 4 जूननंतर निवडणुका संपलेल्या असतील, नवीन सरकार आलेलं असेल, पुन्हा एक बालाकोटसारखा हल्ला पाकिस्तानवर करायला पाहिजे. हे म्हणजे जंतूंसारखं असतं. या जंतूंना मधून अँटीबायोटिक द्यायला लागतं तरच हे जागेवर राहतात. हाच प्रश्न इस्रायलपुढेही आहे, हाच प्रश्न भारतापुढेही आहे. इतर अनेक देश जे दहशतवादाचा सामना करत आहेत, म्यानमारमध्येही हाच प्रकार चालू आहे. त्यामुळे सगळीकडे थोड्याफार प्रमाणात हाच प्रश्न असतो. या प्रश्नाचं सोल्युशन 2 प्रकारे असतं. एक तर जे लोकल नागरिक आहेत त्यांचं जीवन सुसह्य करायचं, जे इस्रायलने खरं म्हणजे केलं होतं. गाझापट्टीतल्या लोकल नागरिकांचं जीवन बऱ्यापैकी सुसह्य झालं होतं. आणि दुसरं, दहशतवादाचा कणा मोडायचा, दहशतवाद्यांची समझोता करायचा नाही आणि त्यांना हे कळून द्यायचं की तुमच्या मार्गाने तुमचं उद्दिष्ट कधीही साध्य होणार नाही. बघूया पुढे काय काय घटना घडत आहेत ते. जशा घटना घडतील तसा मी आपल्यापुढे ती माहिती घेऊनच येईल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. मला इथे पुष्कळ आपल्याला सांगायचं होतं की या लढाईचं काय होणार आहे. याच्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये मी युक्रेन आणि रशिया लढाईबद्दलही बोलणार आहे. आपले जे कमेंट्स येतात त्या आम्हाला खूप भावतात. त्यापैकी काही कमेंट्स आत्ता मला वाचून दाखवायचे आहेत, त्या आपण आता त्याच्याकडे लक्ष देऊया. मी जे इराणियन प्रेसिडेंट इब्राहिम रईसीला मारलं गेलं, तो मेला, ॲक्सिडेंटमध्ये मेला असं मी तेव्हा म्हटलं होतं. तर त्याच्यावरती कमेंट्स आहेत त्या व्हिडिओवरती. महादेव सुतार लिहितात, नेने सर आपल्या विदेश नीतीवर फारच चांगली माहिती देत आहात. पुढील माहिती युक्रेन रशिया विषयावर सादर करावी ही विनंती. आता मी म्हटलं त्याप्रमाणे ते मी लवकरच करणार आहे. शशी शेखर विद्वांस लिहितात, तुमचं विश्लेषण नेहमीच सुंदर आणि विषयाला न्याय देणारं असतं, परंतु कालच
मी तुमची माझा कट्टावरची मुलाखत पाहिली आणि निराश झालो, कारण आपण त्या प्रश्न विचारांनी फार घेरू नये म्हणून त्या वाहिनीच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे केवळ मोदी व भाजप विरोधी बोलतात ते कटक. मला वाटतं यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी माझ्या कट्टावर कधीही मुलाखत दिलेली नाही आहे. कदाचित माझ्यासारखे दिसणारे दुसरे कोणी असतील, मला माहीत नाही, सॉरी. मनीषा डोंगरे लिहितात, व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन नेने सर, प्लीज मेक व्हिडिओ अबाउट कुडू कम्युनिटी इन इराण अँड कुर्दुस्तान. मला वाटतं त्यांना कुर्दिस्तान आणि कुर्द कम्युनिटीबद्दल म्हणायचं आहे. कुर्द कम्युनिटी ही याझ्द या धर्माचं पालन करणारी आहे. याझ्द हा धर्म, हा शब्द यज्ञवरनं आलेला बरं का, याझ्द हा शब्द. तर हा धर्म मुसलमानांपेक्षा वेगळा आहे आणि ते इराण, इराक आणि तुर्कस्तान या तिन्ही देशांच्या सीमांमध्ये ते राहतात. कुर्द लोक, त्यांना स्वतःचा देश तयार करायचा आहे कुर्दिस्तान. त्याकरता ते या तिन्ही देशांशी कायम भांडत असतात. अजूनपर्यंत काही त्यांना त्यांचा देश करता आलेला नाही आहे. त्यांना जोपर्यंत एखादी महासत्ता सपोर्ट करत नाही तोपर्यंत हे होणं कठीण आहे. मुख्य म्हणजे इराकचा जो मोसल भाग आहे, जिथे इराकचं सर्वात चांगलं तेल मिळतं, तो कुर्द लोकांचा आहे. आणि मुसलमानांचा सर्वात यशस्वी सेनापती, क्रुसेड्सची जेव्हा लढाई झाली होती मुसलमान आणि ख्रिश्चन, तो कुर्द होता आणि त्याचं नाव होतं सलाहुद्दीन. हा एक मुसलमानांचा इतिहास आहे. परंतु सध्याचे कुर्द लोक या तिन्ही देशांतल्या मुसलमानांचे शत्रू आहेत. त्यामुळे सगळेच जण मिळून त्यांना मारत असतात आणि तशी परिस्थिती आहे. पुन्हा कधीतरी त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी करीनच मनीषाजी. धन्यवाद. गोरक्षनाथ गोल्हार म्हणतात, सर POKवर एक व्हिडिओ करा. POKवर मी नुकताच एक व्हिडिओ केला होता. आता काही घटना नवीन घडली तर नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ मी करीनच. MM नेने सर लिहितात, त्यांनी माझी एक चूक आणि बरोबर आहे, गेल्या याच्यात मी एका ठिकाणी लिहिलं होतं रईसी हे 1917च्या निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. ते माझं चूक होतं. 2017 सालची जी निवडणूक होती राष्ट्राध्यक्षपदाची, त्याला इब्राहिम रईसी उभे राहिले होते आणि ते त्या निवडणुकीत पडले होते. त्या चुकीबद्दल मी क्षमस्व आहे. गडबडीमध्ये कधी कधी अशी चूक होते. स्मिता जोगळेकरांनी तेच विचारलेलं आहे की तुम्हाला 2017 म्हणायचं आहे का? हो, आम्हाला 2017च म्हणायचं होतं. प्रतिबिंब नावाचा एक श्रोते आहेत, ते लिहितात, या हत्येनंतर म्हणजे इब्राहिम रईसीच्या हत्येनंतर भारतीय परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होईल? चाबहार बंदर आणि इतर बाबतीत बदल होईल का पूर्वीप्रमाणे सुरू होईल? माझ्या मते इब्राहिम रईसी मेल्यानंतर चाबहारची प्रगती अजिबात थांबणार नाही, कारण त्या प्रगतीला इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत अली खामेनी, त्यांचा आशीर्वाद आहे आणि ती इराणच्या फायद्याची गोष्ट आहे, इराणी लोकांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे तिथे काही थांबणार नाही. काही बदल झाले तर त्यांच्यानंतरचं जो मनुष्य राज्यावरती येईल, आता 50 दिवसात तिथे निवडणुका व्हायच्या आहेत. सध्याचा खामेनी त्यांचा दुसरा मुलगा मुश्ताबा, 2 नंबरचा मुलगा मोहम्मद मुश्ताबा, तोच त्या निवडणुकीला उभा आहे. बहुतेक तो निवडून येईल असं दिसतंय. आणि तो जर नाही आला तर एखादा जर मवाळ निवडून आला तर तो अमेरिकेशी मैत्री करण्याची सुद्धा परिस्थिती आहे. आणि सध्या इराणमध्ये प्रचंड असंतोष उसळलेला आहे. हा जो राईसी मेला त्यानंतर इराणमध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी फटाके वाजवलेले आहेत. म्हणजे तो इराणमधल्या सुद्धा जे मवाळ लोक होते त्यांना अजिबात नकोसं होता. इराणचं राजकारण सध्या बदल घेत आहे एक प्रकारची. तिथे फार मोठी क्रांती होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. सावधपणे भारत देश त्याच्याकडे बघतोय. आणि आपण मी मागे सांगितलं होतं, इब्राहिम रईसी कसाही असला तरी भारताचा मित्र होता. त्यामुळे आपले उपराष्ट्रपती त्यांच्या अंत्यसंस्काराला भारताकडनं हजर राहिलेले आहेत. उद्धव देसाई लिहितात, अमेरिकेने घातलेले निर्बंध जगातील सर्व देश पाळतात का? अशा देशांना भारतासारखी तटस्थ राष्ट्रे स्वतःच्या फायद्यासाठी तरी मदत करू शकत नाहीत का? केल्यास त्याचे काय परिणाम होते? असं आहे की अमेरिका ही महासत्ता आहे. लहान देशांना तर अमेरिकेचं ऐकण्याशिवाय गत्यंतर नसतं. काही देश जसं इराण आहे, नॉर्थ कोरिया आहे, हे लोक अमेरिकेला अजिबातच ऐकत नाही, ते त्यांना जुमानतच नाहीत. मध्ये जी राष्ट्र आहेत भारतासारखी, भारत आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ती स्वतःही राष्ट्र मोठ्या शक्तीची आहेत. त्यामुळे अमेरिकेचं ऐकलंच पाहिजे असं त्यांच्यावर बंधन नसतं. काहीतरी तोडगा निघतो. मागे आपण रशियाचं तेल घेतलं तेव्हा अमेरिकेने खूप आकांतांडव केलं, परंतु शेवटी त्यांच्याही लक्षात आलं की भारत ही फार मोठी सत्ता आहे, त्यांच्या लोकांना हवा त्याच गोष्टी ते करणार आहेत. त्यामुळे फार अमेरिकेने ताणून धरलं नाही. चाबहार बंदराची गोष्ट तशीच आहे. आता अमेरिका चाबहार बंदराबद्दल सुद्धा ताणून धरेल असं मला मुळीच वाटत नाही. ते बंदर सुरळीतपणे भारत मॅनेज करेल अशी सध्या परिस्थिती दिसते. असो, हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर आपण दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची बातमी आपल्यापर्यंत लगेच पोहोचवण्यात येईल. नमस्कार.